रिपाई पक्षाचे सर्वेसर्वा असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या लक्षात राहतात ते त्यांच्या रंगीबेरंगी पेहरावावरून, तसंच हजरजबाबी बोलण्यातून आणि विशेष करून त्यांच्या चारोळ्यांमुळे। त्यांच्या भाषणाची सुरुवात असेल किंवा त्यांनी मीडियाला दिलेला एखादा बाईट असो, रामदास आठवले यांची एकतरी चारोळी या सगळ्यांमध्ये भाव खाऊन जाते। मग त्या चारोळी कधी सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या असतात किंवा कोणाला तरी हलकासा चिमटा काढणाऱ्या नक्कीच असतात। सांगली जिल्ह्यातील एका खेड्यातून दलित चळवळीतून काम करत दलित चळवळीचं आंदोलनाचं नेतृत्व करत रामदास आठवले हे प्रस्थापित राजकारणात आले। सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसणारा पक्ष किंवा जिकडे सत्ता तिकडे रामदास आठवले असतात असा आरोप त्यांच्यावर कायमच होत असतो। मात्र मी जिकडे जातो तिकडे सत्ता जाते या आरोपाला ते अशा मिश्किल पद्धतीने उत्तर देतात आणि विरोधकांना गपगार करतात। आधी काँग्रेस आणि आता भाजप सोबत ते आहेत। याच रामदास आठवले यांच्या कारभारणीची गोष्ट आज आपण कारभारीण या बखर लाईव्हच्या खास सिरीज मधून बघणार आहोत। या सिरीजच्या माध्यमातून आम्ही नेत्यांच्या पत्नी, त्यांचं आयुष्य, त्या दोघांचं सहजीवनात आलेले चढउतार या सगळ्यांची चर्चा करत असतो आणि त्या कारभारणीची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत असतो। पुढच्या भागात तुम्हाला कुठल्या कारभारणीची गोष्ट बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनही जर तुम्ही आमचं बखर लाईव्ह हे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। रामदास आठवले हे कायमच चर्चेत असतात। मात्र मध्यंतरी त्यांची पत्नी असणाऱ्या सीमा रामदास आठवले यांचंही एक विधान चर्चेत आलं होतं। सीमा रामदास आठवले यांनी मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी रामदास आठवले हे भारताचे राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा आहे, हीच माझी महत्त्वाकांक्षा आहे असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्यांच्या या विधानावर मराठी माध्यमात बातम्याही झाल्या होत्या। तर सीमा रामदास आठवले आणि रामदास आठवले यांचं लग्न हे अरेंज मॅरेज असून ते इंटरकास्ट आहे। आई बुद्धिस्ट आणि वडील कायस्थ ब्राह्मण असणाऱ्या सीमा आठवले त्यांच्यासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे। सीमा यांचं शिक्षण मायक्रोबायोलॉजी मध्ये झालंय आणि लग्नाच्या आधी काही काळ त्या पुण्यात नोकरी देखील करत होत्या। दलित पॅंथरच्या शांताबाई कांबळे यांच्या ओळखीतून त्यांचं लग्न जुळलं असं त्या सांगतात। त्यांचं लग्न ठरलं त्यावेळी रामदास आठवले हे समाज कल्याण मंत्री होते। पुण्यातल्या ब्ल्यू डायमंड या हॉटेलमध्ये त्यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला। त्यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते आणि अखेर दोन्ही परिवारांच्या परवानगीनं 1992 मध्ये सीमा आणि रामदास आठवले यांचं लग्न झालं। रामदास आठवले यांचं मोठं कुटुंब आहे। घरात राजकारण असल्यामुळे कार्यकर्त्यांचा कायमच गोतावळा असतो। मात्र माहेरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सीमा आठवले यांनी हे सगळं आत्मसात केलं आणि त्या अगदी कमी काळात कार्यकर्त्यांच्या लाडक्या सीमा वहिनी झाल्या आणि आज साधारणतः 40 वर्षाच्या संसारात त्यांनी रामदास आठवले यांच्या राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या अशा दोन्ही चढउतारांमध्ये भरभक्कमपणे साथ दिली आहे। निवडणुकींच्या काळात सीमा वहिनी या रामदास आठवले यांचा प्रचार करतात। तसंच रिपाईच्या महिला आघाडीची संपूर्ण जबाबदारीही सीमा आठवले यांच्यावर आहे। संघटनेतील महिलांचे प्रश्न, महिलांचे मेळावे या सगळ्यांचं नियोजन करणं, महिलांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे सगळं त्या करतात। रामदास आठवले यांना कवितांवरून बऱ्याचदा ट्रोल केल्या जातं। हा प्रश्न ज्यावेळी सीमा यांना विचारला जातो त्यावेळी सुरुवातीला मला ट्रोलर्सचा त्रास झाला, आता मात्र मला रामदासजींच्या कविता आवडतात आणि त्यांचं प्रत्येक कात्रण मी माझ्याजवळ ठेवते। त्या कात्रणाचं मी पुस्तकही तयार केलंय असं त्या सांगतात। मात्र आजवर त्यांनी माझ्यावर एकही कविता केली नाही, पण जर कोणी त्यांना सांगितलं तर ते नक्की माझ्यावर कविता करतील असंही त्या पुढे मुलाखतीत सांगतात। रामदास आठवले यांना शॉपिंगची आवड आहे, त्यामुळे जगभरातील वेगवेगळ्या मोत्यांचे सेट त्यांनी सीमा आठवले यांच्यासाठी आणलेत। मुलांसाठी आणि माझ्यासाठी शॉपिंग करणं हे त्यांचं आवडीचं काम असल्याचं सीमा सांगतात। ज्यावेळी रामदास आठवले घरी असतात त्यावेळी मी खास माझ्या हातची मेथीची भाजी करून त्यांना खायला घालते, ही आठवण त्या मुलाखतीत सांगतात।
माहेरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन सीमा यांनी रामदास आठवले यांचं भलं मोठं कुटुंब आपलंसं केलं. त्या घराचा वारसा म्हणून राजकारण शिकलं आणि त्या राजकारणाचा एक भाग झाल्या. पत्नी धर्म निभावत असताना पतीच्या प्रत्येक कृतीला खंबीरपणे साथ देत आज 40 वर्षाहून अधिक काळ ते एकमेकांसोबत आहेत. तर आपले पती राष्ट्रपती व्हावेत हीच त्यांची मोठी मनीषा आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.